वाहनांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP बसवण्याची अंतिम मुदत संपून महिना उलटल्यानंतर आता राज्य परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये आलाय। 18 फेब्रुवारीपासून ज्या वाहनांना नवीन नंबर प्लेट नसतील त्यांच्यावर कडक कारवाई सुरू करण्यात येईल असे संकेत परिवहन आयुक्त विवेक भीमनगवार यांनी दिलेत। 15 दिवसांचा ग्रेस पिरियड देण्यात आलेला आहे। ज्या वाहनधारकांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी नवीन नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे पण अद्याप प्लेट बसवलेली नाही त्यांना प्रशासनाने आणखी 15 दिवसांची सवलत दिली आहे। ज्यांनी वेळेत नोंदणी केली आहे त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे। म्हणूनच आम्ही 18 फेब्रुवारीपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतलाय असं भीमनवार यांनी स्पष्ट केलंय। मात्र ज्यांनी 31 डिसेंबर नंतर नोंदणी केलेली नाही किंवा अजूनही केलेली नाही त्यांना 1000 रुपयांच्या दंडाला सामोरं जावं लागणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये या मोहिमेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळालाय। शहरात एकूण पात्र वाहनं ही 24,28,579 आहेत। प्रत्यक्षात केवळ 8,57,209 वाहनधारकांनी HSRP साठी नोंदणी केली आहे। हे प्रमाण 35% इतकं अल्प आहे। राज्यात एकूण 1 कोटीहून अधिक वाहनं अजूनही जुन्याच नंबर प्लेटवर धावतायत। 31 डिसेंबर 2025 ची अंतिम मुदत उलटूनही वाहनधारकांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसून येतोय। परिवहन विभागाने स्पष्ट केलंय की 18 फेब्रुवारीपासून होणाऱ्या तपासणीत केवळ नंबर प्लेटच पाहिली जाणार नाही। जर नंबर वाहन प्लेट अभावी थांबवलं गेलं तर नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स अशी कागदपत्रही तपासली जाणार आहेत। जर यापैकी कोणतेही कागदपत्र कमी आढळलं तर दंडाची रक्कम मोठी असू शकते। नंबर प्लेट बसवणाऱ्या शोरूम्स आणि फिटमेंट सेंटर्सनी वाहनधारकांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे। अनेक ग्राहक त्यांच्या ठरलेल्या अपॉइंटमेंटला येत नाहीत आणि कधीही उठून येतात। त्यामुळे फिटनेट सेंटरमध्ये तयार असलेल्या नंबर प्लेट्सचा डोंगर साचलाय।